तर पार्थ पवारांच्या कंपनीनं बाजारभावापेक्षा कितीतरी पट कमी किमतीत 40 एकर भूखंड खरेदी केल्याचं प्रकरण समोर आलं आणि या प्रकरणात पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मात्र अद्याप पार्थ पवारांवर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये। पोलिसांनी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स LLP कंपनीने ही जमीन खरेदी केली होती। 1800 कोटी रुपयांचा हा भूखंड अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आला आणि त्याचबरोबर मुद्रांक शुल्क सुद्धा माफ करून घेण्यात आलं। हा विषय समोर आल्यानंतर राज्याचं राजकारण हे तापलंय आणि या प्रकरणी आता सायंकाळी दस्त नोंदणी अधिकाऱ्यांकडून तक्रार देण्यात आली होती। या तक्रारीत पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला नव्हता आणि दरम्यान अमेडिया कंपनीचा पत्ता हा पार्थ पवार राहतात तोच आहे आणि त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल आता विचारला जातोय। सध्या दिलेल्या फिर्यादीच्या कंटेंट वरून पुढील पेपर्स मागवून तपासाअंती त्याबाबत माहिती देता येईल। पण आता जो पत्ता सापडला आहे ह्या दस्त नोंदणीत अमेडिया कंपनीचा, तो पार्थ पवारांच्या जिथे राहतात तिथला तो आहे, म्हणजे ऑब्व्हियसली कनेक्शन कुठेतरी जुळतं। मग पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो का तुमच्याकडून? फिर्यादीच्या कंटेंट प्रमाणे अधिकचा तपास केल्यावर सांगता येईल।